खेड पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 05/2026 प्रमाणे दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी मोतीलाल कांतीलाल गदिया वय 59 वर्ष, व्यवसाय व्यापार व शेती, राहणार श्री अपार्टमेंट पाबळ रोड होलेवाडी राजगुरुनगर हे त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले होते। याच दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे राहते घराचे दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने तोडून त्या वाटे आत प्रवेश करून घरातील कपाटे उचकटून तोडून त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने व टायटन कंपनीची घड्याळे असा एकूण 68,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे फिर्याद नोंद करण्यात आली आहे। वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या घरफोडीची घटना खेड शहरात भरवस्तीमध्ये घडल्यामुळे खळबळ उडाली होती। घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरीला गेला होता। पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने बैठक घेऊन त्यानुसार मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथके यासाठी तैनात करण्यात आली। घटनास्थळाची पाहणी करून CCTV फुटेज तपासण्यात आले। गुन्ह्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या कारचा सहभाग असून हे वाहन नाशिकच्या बाजूला गेले असल्याचे CCTV फुटेजमध्ये आढळून आले। सुमारे 120 किलोमीटरपर्यंत फुटेज तपासण्यात आले। त्यामध्ये संशयित आरोपींचे फुटेज उपलब्ध झाले। हे फुटेज गोपनीय बातमीदारांना देण्यात आले। सदर गुन्ह्यात उत्तर भारतातील सराईत टोळी असून ती टोळी 4 चाकी वाहनाचा वापर करून महाराष्ट्रात येतात, बंद घरांची घरफोडी चोरी करून पुन्हा 4 चाकी वाहनाने उत्तर भारतात निघून जातात। अशा प्रकारची माहिती मिळाल्याने अशा कार्यपद्धतीचा अवलंब करणारे आरोपीची तपासणी केली असता गोपनीय बातमीदारांकडून पथकातील अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले यांना माहिती मिळाली की आंतरराज्यीय टोळीतील सराईत गुन्हेगार रिजवान निजामुद्दीन शेख, सध्या राहणार सरकपूर दिल्ली, मूळ राहणार फिरोजपूर बिजनौर उत्तर प्रदेश याने आणि साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जाऊन सलग 6 दिवस आरोपींचा शोध घेतला असता हे सराईत आरोपी वेळोवेळी ठाव ठिकाणा बदलून राहत होते। त्यामुळे आरोपी मिळून येण्यासाठी पथकाला अधिकची मेहनत घ्यावी लागली। दरम्यान आरोपी रिजवान शेख हा गुजरातवरून मुंबईकडे जात असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथकाने त्याचा पाठलाग केला। आरोपी रिजवान शेख हा मुंबईहून पुण्यापर्यंत पोहोचला असल्याची माहिती मिळाल्याने त्याला सापळा लावून पुणे नाशिक हायवेवर अटक करण्यात आली। आरोपी शेख वय 42 वर्षे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या इतर 2 साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले। आरोपीकडून गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मालापैकी 55 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 830 ग्रॅम वजनाची चांदी व गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची ह्युंडाई i10 कार नंबर DL 3 CBR 7336 असा एकूण 47,81,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। सदर आरोपी रिजवान शेख याच्यावर यापूर्वीही कोल्हापूर, पुणे, गुजरात, दिल्ली येथे घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर महेश गरड, सब इन्स्पेक्टर गोडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, अतुल डेरे, हेमंत विरोळे, मंगेश भगत, सागर नामदास, बाळासाहेब खडके, खेड पोलीस स्टेशनचे अंमलदार शंकर भवारी, संदीप लाड, गोकुळ काळे, सूरज राक्षे, प्रवीण आढरी, बापू बिडकर, संकेत कवडे यांनी केली असून
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, खेड पोलीस स्टेशन हे करत आहेत.